विश्वदेव
पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली हुता झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने विठ्ठल भक्तवासम स्मरणित्यमय कामार्थ सिद्धे प्रथमं च वक्रतुण्डम् एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्दशं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विक्टवं च सप्तमं पिङ्गराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं च भारचन्द्रं दशमं च विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं तस्मै श्रीगणाधिपतये नमः मनोजमारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजवान् नरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दक्षिणे लक्ष्मणे स्वामी पूजनकात्मजा पुरतो मरोदरे शतमंदे रघुनंदनं वसुदेव सुतं देवकंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे विमरथ्यां वरं पुंडरीकाय दाटो मुनींद्रे समागति तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादर पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका श्री संतांचे माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे
संत सज्जन मायबाप श्रोतवर्ग, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त याच्या ठिकाणी सालाबाद प्रमाणात चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष कितवं आहे? बरं कितवं असत नाही या वर्षीच्या सप्ताहातील 30 वर्षाच्या पुढे झालं सप्ताह चालू आहे. आणि या वर्षीच्या सप्ताहातील दुसऱ्या क्रमांकाची दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आली हे आपलं परम भाग्य समजूया. विठ्ठल आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तो अभंग महान भगवत भक्त, निस्सीम भक्ती, निश्चित वैराग्य, नवनव त्यांच्या रूपानं वैराग्यच प्रगट झालं या भूतलावरती. आणि तुमच्या आमच्या करता देह झिजवला, अख्खं आयुष्य घालवलं गेलं. संसाराचा विचार केला नाही, प्रपंचाचा विचार केला नाही, स्वतःच्या बायका पोरांचा सुद्धा विचार केला नाही. फक्त लोकांना त्रास द्यायचा, आपल्याकडून लोकांना या जीवाला कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे ब्रीदवाक्य ज्यांनी उराशी बाळगून अखंड आयुष्य तेवलं गेलं, तेवत ठेवलं गेलं, भक्तिमय वातावरणाच्या ठिकाणी ठेवलं गेलं, नामोच्चारामध्ये ठेवलं आणि तुमच्या आमच्या सन्मार्गाला लावण्याच्या गोष्टीमध्ये ते व्यस्त राहिले. कितीतरी जमीन होती दान करून टाकली, कर्ज होतं लोकांकडे ते सुद्धा सगळं सोडून दिलं म्हणे. का बरं? तर लोक फेडू शकत नाही, गरीब आहे, अवर्षण प्रवण झालं, दुष्काळ पडला आणि लोक फेडू शकत नाहीत. हे पाहिलं गेलं, तपासलं गेलं आणि तुकोबाराने कर्जमाफी करून टाकली. म्हणून आपण आता गेल्याच्या नंतर पाठीमागल्या जीवाला जीवनाची वाटचाल करण्याकरता प्रयोजन काय? आणि म्हणून त्याच्याकरता 4 वेदातून 5व्या वेदाची निर्मिती केली, तो म्हणजे तुकाराम गाथा. आणि त्या गाथ्यावरती आपण आज कीर्तन करतो, प्रवचन करतो, भक्ती करतो, परमार्थ करतो, सप्ताह चालवतो. जगाचे सद्गुरू बनणारे जे देहासहित वैकुंठाला गेले, आजपर्यंत कोणी गेलं? देहासहित वैकुंठाला गेले याच्याविषयी पुढचं नवल आहे. देहासहित वैकुंठाला गेलेच गेले, परंतु शेवटच्या टेंबाला त्यांना नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा यावा एवढी आकाशापेक्षाही ज्याची उंची जास्त आहे अशा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आजच्या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय तुमच्या आमच्यापर्यंत काय संदेश पोचवत आहेत हे आपण एक कीर्तनाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. बघा हा अभंग जगद्गुरु देवाचा पत्ता सांगतात. विठ्ठल विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. जगद्गुरु म्हणतात असा ज्याला अनुभव आहे. कसला अनुभव आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्वानं खऱ्या अर्थानं खऱ्या रूपानं सत्य वाचन बघायचं म्हणलं तर देव कुठं आहे? विश्वदेव सत्यत्वे. याचा अर्थ दुसरीकडे कुठं देव नाही. विश्वदेव
म्हणजे अखंड विश्वाच्या ठिकाणी भरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मोकळ्या जागेत आहे असा आहे का? नाही. अखिल विश्वाच्या ठिकाणी प्राणी मात्र जीव आहे, त्याच्या ठिकाणी भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखिल विश्वाच्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा भरलेलाच आहे, रिथा ठाव नाही कुठे. हो, असा ज्याला अनुभव आला, असं ज्यानं पाठ केलं असं लिहिलेलं नाही, असं ज्यानं कुठं ऐकलं असं लिहिलेलं नाही. आपण काय केलं? ऐकलं, वाचलं, पाठ केलं, ह्याच्या पलीकडे काय नाही. आपल्याला काय अनुभव आहे? काही अनुभव नाही. वाचून पाठ केलं, लोकांचं ऐकून पाठ केलं. जगद्गुरूने सांगितलं ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव काय तुम्हाला? जगद्गुरु म्हणतात असा ज्याला अनुभव आलेला आहे. आणि अशा माणसाच्या ठिकाणी कसं आहे? देव तया जवळी असे. बाबा रे, राजा व सज्जनाव मायबापा व देव त्याच्या जवळ आहे. ज्याला असा अनुभव आलेला आहे की जगाच्या ठिकाणी, अखिल विश्वाच्या ठिकाणी, ब्रह्मांडाच्या ठिकाणी माझा पांडुरंग परमात्मा देवाधिदेव ईश्वर भरून उरलेला आहे, असा ज्याला अनुभव आहे त्याच्या ठिकाणी देव आहे. देव तया जवळी असे. बर आहे म्हणले, असू द्या. पुढं काय? पाप नाशे दरोषणी. आणि नुसतं त्याचं दर्शन झालं, द्रष्टादृष्ट झाली. दृष्ट उदूर न करिता दोघे करावी उभी. द्रष्टादृष्ट करायची नाही. होते का? आता शब्दाला होत नाही. होते का? होते का नाही? अवकाश दृष्टादृष्ट काय सगळं अदृष्ट आहे. हो, त्याच्या दर्शनामुळं काय होतं? पापनाशे दर्शनी. आपल्याला जाणून बुजून घडलेलं, आवर्जून केलेलं किंवा नकळत घडलेलं पाप, सगळी पाप जळून जातात फक्त त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर. आणि त्यांचं दर्शन झालं ना एकदा, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य. कोणता काळ? ज्या वेळेला संताचं दर्शन झालं, संताची भेट झाली, सज्जनाची भेट झाली, चांगल्या सदग्रहस्थाची भेट झाली, चांगल्या विचाराची बैठक तुम्हाला मिळाली, तो काळ धन्य माना. विठ्ठल विठ्ठल. अशी विचाराची बैठक मिळाली तुम्हाला, संगत मिळाली तुम्हाला, दर्शनाचा लाभ मिळाला तुम्हाला, आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती एकदा का झाली की मग तुमचं सगळं पळून जात असतं. काय पळून जातस? तुका म्हणे हरी काही उरून येदी, काही शिल्लक राहू देत नाही. म्हणजे वाईट काम करतो मध मत्सर दंभ आणि अहंकार हे षडविकार नाश पावतात, लोप पावतात, किंबहुना निघून जातात. आणि हे जर सगळं गेलं केव्हा जात? ज्यावेळेस समभावना, एकता, समता, द्वेष निघून जातो, समता तयार होते. आणि त्यावेळेला काम क्रोधा नाही चाली, बुता झाली समता. आता याच्या ठिकाणी द्वेष राहिला का? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार सगळे निघून गेले ना. आता कुठल्याही जीवाचा मत्सर करायचा नाही, द्वेष करायचा नाही, अहंकार करायचा नाही, गर्व करायचा नाही. अशा पद्धतीची व्यवस्था आणि अवस्था आपली तयार झाली. मग काम जळून गेला, क्रोध निघून गेला, काम क्रोधा नाही झाली. कामाची क्रोधाची चाल तुमच्यावरती होऊ शकत नाही. षड विकार आहेत, 6 विकार आहेत, वाईट विकार आहेत. वाईट विकारापैकी 2 विकार बलाढ्य आहेत, बलवान आहेत, काम आणि क्रोध. काम क्रोध बकरा मारा पुजार कुमाईच्या वरा. त्या 2 बकऱ्यांची चाल तुमच्यावरती होणार नाही. तुकोबराय म्हणतात काम क्रोधा नाही चाली, भूता झाली समता. काम क्रोध चाल करत नाहीत आणि सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समानता झालेली आहे. त्यांच्या ठिकाणी मीच आहे, माझ्या ठिकाणी तेच आहे, अशी भावना उत्कंठ मनाची तयार झाली ना. मग कोणावर रागवता? कोणाला जवळ करता, कोणाला लांब फेकता? सगळे माझेच आहेत, सगळ्यांच्या ठिकाणी मी आहे. त्यांच्या अंतकरणाला जर दुःख झालं ना, माझ्याही अंतकरणाला पाजर फुटला पाहिजे दुःखाचा.
त्याच्या अंतकरणाला सुखाचा पाजर फुटला, माझ्याही आनंदाश्रू डोळ्यामधून वाहिले पाहिजेत. परत आमचं या ठिकाणी उलट आहे, दुसऱ्याला सुख लागलं की आम्हाला पोटात तिडीक उठते, अशी अवस्था आहे. आणि तशा विचाराचा आपण उच्चार बी करू नये, अशी अवस्था आहे. हो, ती अवस्था पळून गेली पाहिजे. आणि म्हणून तशा संतांची संगत घडणं महत्वाचं आहे. काम क्रोधा नाही झाली, भूता झाली समता, एकदा का समानता झाली, समता झाली की मग काम क्रोध सुद्धा तुम्हाला जोर करत नाहीत. आणि मग पुढे तुकोबराय म्हणतात, तू का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेद राहिला नाही आता. लहान कोण नाही, मोठा कोण नाही, वाईट कोण नाही, चांगला कोण नाही, उंची ठेंगणा, हो कोणी असं रस्व दीर्घ, त्याचा परिणामच राहिला नाही. सगळे सारखे झाले, भेद राहिला नाही. गेला वाद खंडोनी. आमच्या जीवनातला वादच निघून गेला महाराज. आम्हाला प्रपंचात आहे काय कमी, कोणाला कमी आहे? कोण चालत फिरतोय, कोण अनुवानी फिरतोय का? कोणाला कपड्याला तर कमी आहे का? कपाटात ठेवायला जागा नाही. कपाटात इतके कपडे सगळ्यांना आहेत, काय कपड्यावर नंबर सुद्धा येईना, इतक्या अवस्था झाली. आता कपडे कधी कोण शिवतय का? पहिले सगळे चिगळच असायचे, आता चिगळ बघायला आहे का? मग काय तुम्हाला कमी आहे? हो, मोटरसायकल घरात 4-4, 2-2, 3-3 आहे. त्या प्रत्येक माणसं गणेश एक मोटरसायकल आहे, कोणाकडे 4 चाकी आहे. चप्पल आपल्याला वटेवची एक, घरातली एक, लोकलची एक, बाहेर फिरायला निघाल्या तिसरीच, अजून तिथल्या तिथं दुसरी, अशा वेगळ्या वेगळ्या चप्पला. तुम्हाला काय कमी आहे? आम्हाला पण आमच्याकडे काहीतरी कमी आहे. काय कमी आहे? आमच्या भावनेत फरक आहे, भावनेत फरक आहे. ते भावना फरक करण्याकरता, भावनेतला फरक करण्याकरता हे सप्ताहाचं आयोजन. विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कीर्तनाला उभा राहायला उशीर झाला तुमच्या मापानं. कितीला सुरुवात होती? 7ला होती. आपण कितीला उभा राहिलो? 7:30ला राहिलो. तरी अर्धा तास लेट झालं. मला टायमिंग सांगितलं नाही, तारीख सांगितली, टायमिंग सांगितलं तरी पोपटदाजीला मी फोन केला. मला वाटलं 9चा 8चा असेल, 9चा 8 असेल. 8च्या नसतंय सहसा, बळमुमाच्या तळावर असते 7 ते 9. बरं, मला वाटतं गेल्या वर्षी 8लाच असेल. मग ते काय लक्षात आलं नाही, तुम्ही सांगितलं, त्यामुळे थोडा अर्धा तास लेट झाला. तुमची माफी मागून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला
हो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवीर. बघा राजा हो सज्जना हो माय बाप्पा हो, कुठलंही कार्य करत असताना लीनतेनं हात घातला पाहिजे. फुगिरीनं नाही, जहागिरीनं नाही, माझ्याकडे आहे म्हणून नाही. लीनतेनं कुठल्याही कार्याला हात घातला ना, सुखमय वातावरणाच्या ठिकाणी ते कार्य पार पडलं जातं. विठ्ठल विठ्ठल कुठल्याही कार्याच्या ठिकाणी आपला भाव सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, असा भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. सेवा भाव पाहिजे. या सप्ताहाच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये सेवा करण्याची उत्कंठा पाहिजे. बाकीचा विचार नाही, काय चौकशी नाही, काय पाहिजे सेवा भाव. कुणी झाडून काढा, कुणी चटया टाका, कुणी माईक जोडा, कुणी पाणी मागा, कुणी पाणी वाटा, कुणी साखर वाटा, कुणी आरती घ्या, कुणी कापूर लावा, कुणी टाळ वाजवा, कुणी मृदंग वाजवा, कुणी चोपदार व्हा, कुणी विणीकरी व्हा. सगळ्यांना प्रसाद सारखाच आहे. विठ्ठल विठ्ठल असा भाव जर आपण अंतःकरणाच्या ठिकाणी धारण केला ना महाराज, जीवन सुखमय आहे. कोण म्हणता जीवनामध्ये दुःख आहे? अजिबात दुःख नाही. सगळं जे घडामोडी घडतात त्या इथून घडतात, बाहेर कुठंच घडत नाही. जे इथं घडतं तेच बाहेर दिसतं. अंतरी वसे ते बाहेर दिसे. इथं सगळं तयार होतं. सगळ्या गोष्टीला कारणीभूत आपण आहे, दुसरं कोणीही कारणीभूत नाही. ज्या गोष्टीचं चिंतन तुम्ही कराल तीच गोष्ट तुमच्या नजरेसमोर उभा राहणार. वाईट गोष्टीचं चिंतन करा, वाईट तुमच्या समोर येणार. चांगल्या गोष्टीचं चिंतन करा, चांगलीच गोष्ट तुम्हाला दिसणार. सुखाचं चिंतन केलं, सुखमय वातावरणाच्या ठिकाणी जीवनमय प्रवास होणार जीवनाचा. दुःखाचा विचार सारखं चिंतन केलं, दुःखाच्या विचाराचं चिंतन केलं, दुःखमय वातावरणात तुम्ही पडाल. आपल्या जीवनाचा शिल्पकार तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं, अनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. दुसऱ्यावर रसू नका, दुसऱ्याकडे बोट करूच नका. त्यानं असं केलं म्हणूच नका, तू काय केलंय ते बघा आधी. विठ्ठल विठ्ठल संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. मनवरी मनी मानू नये खेदू मनावा गोविंदो वेळोवेळा. आणि कारुसावे न लगे बहुत आपल्या संचिता वाचोनिया. कुठलाही भोग असेल तुमच्या आमच्या वाटेला, कुठलाही असू द्या, चांगला भोग आला तरी त्याला आपलं संचित कारणीभूत आहे. चांगला वाईट भोग आला तरी त्याला संचित आपलं कारणीभूत आहे. म्हणून चिंतन चांगलं केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीचा अनुभव आपण घेतला पाहिजे. संचित कसं तयार होतं? संचित काय आभाळातनं पडत नाही. संचित काय मार्केट यार्डात कुठल्या मिळत नाही, कुठल्या कॉम्प्लेक्स मध्ये मिळत नाही. संचित आपण तयार केलेलं असतं. 3 प्रकारचे कर्म सांगितले. कर्म किती प्रकारचे आहेत आपल्या पाठीमागं? 3 प्रकारचे. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म, असे 3 कर्म तुमच्या आमच्या पाठीमागे. 3 कर्म, 3 प्रकारचे कर्म आपण करतो. क्रियमान कर्म म्हणजे काय? आपण सगळे शेतकरी आहे, बरोबर आहे. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा काय असेल ते आपण पेरतो. पाऊस येतो, वल होते, वापसा आल्यानंतर चांगलं बियाणं कंपनीचं सीडचं बघतो आणि अवतानं ट्रॅक्टरनं, आता बैल राहिलीच नाही ती, पण ट्रॅक्टरनं आपण पेरणी करतो, बरोबर आहे. हे क्रियमान कर्म आहे.
त्याची खुरपणी भांगलणी करणं, मटेरियल घालणं, खत घालणं हे क्रियमान कर्म आहे. त्याला पाणी देणं हे क्रियमान कर्म आहे. कुठपर्यंत आहे? ते कणस खुडून मशनीनं मळून पोत्यात भरेपर्यंत क्रियमान कर्म म्हणजे क्रिया, कर्तव्य. कर्तुक आपले कसे आहे? चांगली शेती असली, चांगली माती असली, ज्याला माती पिकवाय आली त्याला शेती पिकवाय आली. विठ्ठल म्हणून शेतकऱ्यांना शेती पिकवायच्या अगोदर माती पिकवली पाहिजे. ज्याला माती पिकवता आली त्याला शेती पिकवता आली. ज्याला मातीच पिकवायला येत नाही त्याला शेती पिकवता येणार नाही. म्हणजे पहिल्यांदा क्रियमान कर्म चांगलं झालं पाहिजे. आणि क्रियमान कर्म चांगलं झालं की सहजरित्या संचित चांगलं घडतं. ते पोत्यात भरली ज्वारी बाजरी, संचित म्हणजे साठवलं गेलं. मग चांगली बाजरी 10 पोती, 20 पोती, 25 पोती, 40, 50 पोती अशी झाली. तुमचं जसं क्षेत्र असेल तसं झाली. पोत्यात भरून ठेवली हे संचित कर्म आहे. मग संचित कर्म कोणी तयार केलं? आपणच केलं ना. क्रियमानावर संचित कर्म अवलंबून आहे. आता प्रारब्ध कर्म कुठं आहे? प्रारब्ध कर्म सहज आहे. हे थांबलंय का? हे थांबत नाही. कोणाला 1 लागल, 1.5 लागल, अर्धी लागल, 3 लागतील, 4 लागतील, 2, 2.5 काय असेल ज्याचे त्याचं अवरेज वेगळं. परंतु अन्नमय प्राण आहे. पाठीमाग अस्थिमय होता, पाठीमाग त्वचामय प्राण होता. जोपर्यंत त्वचा फाटत नाही तोपर्यंत माणूस जिवंत. नाका काय खाईना. त्वचा हाड सगळी मोडली तरी चालतील, त्वचा फक्त चांगली राहिली म्हणजे आतून मोडला तरी चालेल. त्वचामय प्राण होता. काही दिवस अस्थिमय प्राण होता. जोपर्यंत अस्थि चांगली आहे त्या त्वचा सगळी फाडून जरी टाकली नाही त्यानं काय खाल्लं, जोपर्यंत अस्थि म्हणजे हाडं चांगली येते तोपर्यंत माणूस मरतच नव्हता. पण आता दोन्ही चांगलं असलं नाही खाल्लं तर लगेच मरते. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून क्रियमान चांगलं झालं का संचित चांगलं घडते. आणि संचित म्हणजे साठवून ठेवलं. पुन्हा आपण पाहिले 2 पाहिले त्यातनं काढायचं. पोत्यातनं गिरणीवर जायचं, चक्कीवर जायचं, दळून भरडून आणायचं आणि त्याची भाकरी करून आणि भाजी बरोबर खाणं याला प्रारब्ध कर्म म्हणायचं. याला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म, क्रियमान कर्म पहिलं, संचित कर्म दुसरं आणि प्रारब्ध कर्म तिसरं. आता एकावर एक आहे. क्रियमानावर संचित अवलंबून आहे आणि संचितावरती प्रारब्ध अवलंबून आहे. म्हणून पहिलं आपलं काय बरोबर आलं पाहिजे, केलं पाहिजे? कर्तव्य चांगलं आलं पाहिजे. कर्तव्य चांगलं केलं पाहिजे. हो. मग कुठल्याही गोष्टीला जबाबदार कोण आहे? जीवनामध्ये घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीला जबाबदार आपणच आहे. जर नाही क्रिया चांगली केली तर वर्षभर माल पुरणार नाही. किंवा 6 महिन्यानंतर कोणाला तरी मागत बसावं लागेल. दिलं का पाहिले 2 पाहिल्या, 8 पाहिल्या ती, 10 पाहिल्या ती, 6 पाहिल्या ती, काय असेल ती तशा पद्धतीने करावं लागेल. आणि जर क्रियमान चांगलं झालं तर कोणाला मागायची बारी येणार नाही आणि चांगलं खायला मिळल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने माणसाचं कर्तव्य चांगलं असावं. विठ्ठल कर्तव्य चांगलं कुठलंही असू द्या, काही असू द्या, संसारातलं तेच आहे, परमार्थातलं सुद्धा तेच आहे. ज्यावेळी चांगला विचार तुमचा असेल, चांगला विचार असल्याच्या चांगल्या भजनाला किंमत नाही. चांगला विचार असल्याशिवाय कीर्तनाला किंमत नाही. चांगला विचार असल्याशिवाय तुमच्या विवेचनाला किंमत नाही, प्रवचनाला किंमत नाही, वारीला किंमत नाही, गंधाक्षतेला किंमत नाही. किती 12 ठिकाणी गंध लावलं तरी त्याला किंमत नाही. विचार पाहिजे, आचार पाहिजे आणि उच्चार पाहिजे. कुठेही गेलं तरी त्रिपुटी साधता आली पाहिजे. आचार, विचार, उच्चार, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, दृश्य द्रष्टा दर्शन, ध्येय ध्याता ध्यान, ही सगळी त्रिपुटी साधता आली पाहिजे, साधली पाहिजे. ती एकच आहे. आपण 3 पद्धतीने पाहतो पण तो तिने एक ज्या वेळेस आपल्या नजरेला दिसल त्यावेळेस आपण चांगला आहे. कीर्तनकार सांगत असतात दररोजचे वेगळं वेगळं काहीतरी
ज्ञानाचे डोस पाजल्याशिवाय तुम्हाला जात नाही. पाजण्याचा प्रयत्न करतात. ज्ञान संपादन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खरं आहे, बरं आहे, होय, बरं आहे, बरोबर आहे, खरं आहे. कुठं इथं आहे तो खरं आहे, खरं आहे बरं का. हो, खरंच सांगितलं महाराजांनी. इथं बसल्यानंतर आपल्याला विचार येतो, परंतु तो विचार जागवण्याचं कार्य आपण केलं पाहिजे. इथून उठल्या उठल्या रस्त्याला गेलं की काय त्यांचं सांगायचं का बघ असतं असं काय असतं, डोळं झाकायला लागलं, चल लवकर घरी, अशी अवस्था. तसं करायचं नाही, कधीही करायचं नाही. संतांनी आमच्या तसं केलं नाही. ज्ञानोबरायांनी कधी केलं नाही, तुकोबरायांनी कधी केलं नाही, नामदेवरायांनी केलं नाही, चोखोबानी, संतोबानी, सावतापोबानी कुणीच केलं नाही. चार भावंडांनी कधी असं केलं नाही. कधी त्या परमार्थाला सोडलं नाही. कधी नामचिंतनाचा सोहळा ओठाच्या ठिकाणी आलेला कधी सोडला नाही. हो, चांगला विचार येण्याकरता नामचिंतन. हो, नामथोर विठोबा तुझे, हा, त्याला औषध एवढंच आहे. हो, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरली अनंत भंडारी, माग त्याशी पुरे धनी अनेकाशी उरी, का म्हणे पोते देवे भरले नोये रीते. याला औषध आमच्या दुकानात मिळतं. कोणाच्या? संतांनी दुकान घातलेलं आहे. हो, आणि त्या ठिकाणी न लगे रुका मोल काय, पैसा लागत नाही. पैसा लागतोय का? आम्हाला लागतोय ना. तर सप्त महाग झालं सप्त. आम्हाला पैसे लय लागू लागलं. संतांच्या दुकानात पैसा लागत नाही. न लगे रुका मोल काही. आम्ही दोतार चढीवर नसला कोट एक घातला का नाही, 20 पैसाच पैसा, पैसाच पैसा. आणि म्हणून या पैशाच्या पळ्यात आम्ही परमार्थाला लागलो. आमचा खरा परमार्थ कुठे आहे? पैसा पुढं, आम्ही त्या पैशाच्या माग, पैसा पुढं, आम्ही पैशाच्या माग. हो, असा परमार्थ आहे. देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही.
रे बापानो साधन हरीचे. संतांनी सांगितले करा रे बापानो साधन हरीचे. दुसरं काही करू नका. प्रपंच मोठा करू नका, सुख लागणार नाही. चांगला करा. प्रपंच करू नका म्हणणार नाही, पण नुसता मोठा करा गेला ना तुम्ही कसा बी करणार. 2 नंबर नसू ना तर 3 नंबर नसू ना तर 4 नंबर नसू, ते एक आहे मोठा करायचा आहे. पण चांगला करण्यामध्ये 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर नाही, काहीच नाही. चांगला करायचा. गोड प्रपंच असावा, संसार गोड असावा, चांगला असावा, आणि त्याला बट्टा कुठं नसावा. हो, टेबला खाल्लं काही नसावं. सरळ मार्गाचं असावं, कष्टाचं असावं. संपत्ती मिळवायची, परंतु कशी चांगल्या मार्गाने कमवायचे. चांगल्या मार्गानं चांगला संसार केला, चांगला प्रपंच केला. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची भोगील जीवखानी. बघा, उत्तमाची गती त्याला चांगलीच मिळणार आहे. जीवखाणी, चांगल्या जीवखाणीमध्ये जन्म मिळेल, त्याचा उद्धार होईल. बरं, संसार करावा नेटका, तो कुठेही नसावा फटका. फटका नसावा. संसार करा ना, आणि ज्याला संसार चांगला आला त्यालाच परमार्थ आला. विठ्ठल जसं संसाराचं नियोजन आयोजन सगळं जर झालं ना व्यवस्थित, चांगला संसार करायला लागला ना, मग चांगला परमार्थ येतो. ज्याला चांगला संसार करता येणार नाही त्यांनी परमार्थाच्या नादी नाही लागलं तरी चालेल. हे नाते समय जाना भलते ना भलते ते. समय जाणला पाहिजे. ज्या वेळेला, आता समजा हा सप्ताह आहे, या सप्ताहामध्ये आपण काहीतरी पावती फाडलीच पाहिजे. काहीतरी आपण सत्यकर्मा व्हावे. सहाय्य घातलिया भय नरका जाणे. आपण तर द्यावंच, नाही जमलं तर नका देऊ, परंतु दुसरा देतोय त्याला भीती घालू नका. विठ्ठल हा सगळा विचार तुमच्या आमच्या मनाच्या ठिकाणी उतरला पाहिजे, गळी उतरला पाहिजे, हृदयाच्या ठिकाणी स्थिरावला पाहिजे. आणि असा विचार जर आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्थिरावला गेला ना, त्याला सद्गती आहे. तो सद्गृहस्थ आहे, तो सज्जन आहे, तो ऋषी आहे, तो मुनी आहे, तो संत आहे, तो महंत आहे, तो वारकरी आहे. वारकरी कोणाला वारीला जातो तो, त्याला नाही वारकरी, त्याला वारीकर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? वारीकर. वारकरी जो वार करतो त्याला वारकरी म्हणा. कुणावर वार करा? शेजारी माणसावर. शेजारी माणसावर वार नाही, वाईट विचारावर वार केला पाहिजे, वाईट कर्तव्यावर वार केला पाहिजे, खोट्याला प्राधान्य नाहीच दिलं पाहिजे, सत्याची कास धरलीच पाहिजे, असत्य पुढं रेटलंच पाहिजे. ज्याला कळतंय त्यानं सत्य जर नाही पुढं दाबलं तर वाईटाचं प्रचंड प्रचंड बळ वाढेल.
प्रचंड शक्ती वाढेल आणि सत्य खाली दबलं जाईल, कितीतरी दिवस खाली राहील, हो सगळ्या जगाचं वाटोळ होईल. म्हणून सत्य कर्मा व्हावे सह्य. सत्य लोपत असेल तर थांबू नका, खोट्याच्या मागे पळूच नका. कोणी कायमचा करार करून आला नाही पृथ्वीवर राहण्यासाठी, नाही आला कोणी. म्हणून सत्याच्या बाजूनी चला, नामचिंतनाची कास धरा आणि असा ज्याला अनुभव आला ते तुकोबरा सांगतात ते अभंगाचं पहिलं चरण. साजाचा अनुभव आता काय करायचं? भजन करायचं. भजन कोणी करायचं? तुम्हाला कशाला बोलवले? आम्हाला बोलवले की, पण आमचं बघून तुम्ही करायसाठी आम्हाला बोलवले. तुम्ही नुसतं बघित बसायचं नाही. नाही नाही नाही, तुम्ही काय करायचे? हाताने टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचे. तुम्ही जर भजनाला लागला तर ह्यांना येण्यामध्ये किंमत आहे, बरं वाटतं, समाधान वाटतं. आणि जर तुम्ही असं गरगट बसला तर काय नाही, तुम्ही किती दिलं तर त्याला म्हणजे मजा येत नाही. कसं आहे, तुम्ही मार्गाला लागलं पाहिजे, तुम्ही भजन केलं पाहिजे. हो, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. देवाबद्दल, संताबद्दल, नामचिंतनाबद्दल, परमार्थाबद्दल डोळ्यामधून आनंदाश्रू आले पाहिजे, कंठ भास्पित झाला पाहिजे, आणि मग सहज हृदया ठिकाणी रामाचं रूप प्रगट होतं. हाच खरा परमार्थ आहे.
न लगे जावे वनांतरा सुखी तू घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी न असता अनिक पै साधन वहा तसे आन विठोबाची तुका म्हणी सोपी आहे सर्वाहुणी शहाणा तो धनी तो शहाणा असेल तो घेल गडे आता येडा असेल ती घेणार नाही का बरं घेणार नाही का घेईल अहो शपथ वाहून सांगितलं की तो खबर आहे नाही त्यांना वाटलं माझ्यावर विश्वास नाही विठोबा शपथ वाहत शान विठोबाची आन म्हणजे शपथ आहे म्हणून हो शपथ वाहून खबर शपथ वाहून तुम्हाला सांगितली यावी ना असता अनेक पैसा साधन नामचिंतना शिवाय दुसरं जर साधन सोपं असलं ना विठोबा शपथ सांगतो दुसरं साधन नाही विठ्ठल विठ्ठल नामचिंतनाशिवाय पर्याय नाही तुम्ही किती काय केलं तरी आतून स्वच्छ होण्याकरता नामच पाहिजे कर्तव्य चांगलं होण्याकरता तुम्ही दान कराल पैसे खर्च कराल मोठं अन्नछत्र मांडाल ते कर्तव्य झालं परंतु अंतःकरण शुद्ध करायचं असेल विचार पवित्र करायचा असेल मन पवित्र करायचं असेल मन एकाग्र करायचं असेल अंतःकरण चतुष्टय एकत्रित आणायचं असेल अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय आहे चित्त बुद्धी मन आणि अहंकार एक ठिकाणी एक विचाराने एक दिलानं नांदले पाहिजेत चित्त बुद्धी मन आणि अहंकार चित्त एकीकडं बुद्धी तिसरीकडं मन चौथीकडं असं चालणार नाही हे अंतःकरण चतुष्टय एकत्रित येण्याकरता नामचंद्राचा सोहळा पार पडला पाहिजे म्हणून आता मी पुढे म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणा पण कसं म्हणायचं जव बिंबीचा दीठ तुटी तवची परब्रह्म भेटे इरविनाय भेटे सहज बोलून देव भेटेल का बिंबीच्या देठाला तुमच्या आमच्या ओढ लागल्याशिवाय देवाला ऐकू जात नाही एखादा तुमचा पोरगा एकुलते काय पडक्या बिताडावर चाललाय त्या बाळ्यानं 2 पावलं टाकल्या बरोबर बाळ्याखाली म्हणणार आहे पडणार आहे त्याचा हात पाय मोडणार आहे तुम्ही त्या 4 कास्त्र्यावरनं बघितलं तुम्ही त्याला हळी कशी मारणार बाळो ए बाळो ए बाळ्या बिंबी तुटून गेली तर चालू पण बाळ्या वाचला पाहिजे हा मग त्या बाळ्याला ऐकू जात का बरं तुमच्या अंतःकरणाला धसका लागलेला आहे माझ्या बाळाला एकुलते काय त्याला मी सांभाळलेला आहे पोचलेला आहे जन्म दिलेला आहे भरपूर माया केलेला आहे त्याला इजा नाही झाली पाहिजे म्हणून जीवाच्या आकांतानं हळी मारता तसं देवान आपल्याला पोचलेलं आहे जन्माला घातलेलं आहे देवान आपल्याला हात दिले पाय दिले डोळे दिले कान दिले दात दिले नाक दिले डोक्याला केस दिले बुंड ठेवलं असतं तर सारखं खरवाडलं असतं काय नाही काय येड्या बाबडीचं काट नाही हे नाकाचा पणाला उलटाच केला असतं अख्खं पावसाचं पाणी आतच गेलं असतं पणालाच उलटा केला असतं तर धूळ ही सगळी माती आतच गेली असती का नाही आणि हे नाक इकडंच दिलं असतं तर घास म्हणला की इकडं नाकाला दाखवायचं पुन्हा तोंडात घालायचं अहो नियोजन कसं व्यवस्थित केलं नियोजनबद्ध जन्म आहे तोंडात घास घालताना नाकानं सांगायचं बरोबर आहे नाहीतर इटलंय बरोबर नाही खाऊ नको असं नाक सांगतं आणि नेमकं जिभेच्या शेंड्याला चव दिली चव ओळखायचं तिथं दिलंय सगळ्या जिभेला कळत नाही शेंड्याला तेवढी चव कळते जिभेला कळलं की मग फेकून ते बाहेर नको किती नियोजन बाहेर आहे मग ह्याचा आपल्यावरती उपकार समजून त्याचं भजन कसं केलं पाहिजे पिंपीच्या देठाला ओढ लागली पाहिजे इथं 3.5 विडे घालून बसलेली कुंडलिनी शक्ती आहे ती जागी झाली पाहिजे तिला टच केलं पाहिजे हा कोणाला यारे यारे लहान किती सुंदर आहे परमार्थ परमार्थामध्ये
जातीभेद नाही, लहान मोठा नाही, गरीब श्रीमंत नाही. आमच्या परमार्थामध्ये, आमच्या संप्रदायामध्ये अजिबात असलं काय नाही. जातगोत पाहिले जात नाही. या रे लहान थोर, बारक्यानी या मोठ्यानी या. बारक्या लहान थोर याती भलती नारी नार येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. हरीचं नामचिंतन नुसतं नामचिंतन घेतलं ना तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार आहे. दुसरं काही नाही, फक्त नामस्मरण मनापासून घ्या, अंतकरणापासून घ्या. हो, आणि अहंकार घालवून घ्या. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकोबराय म्हणतात ज्याचा अहंकार गेला ना तो देवच झाला. अहो तुम्ही आता पुढे बोलू, भजन राहिले. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आयुष्याचं कल्याण होईल. करणे ते हेची करा, काय करा, नरका घोरा का जाता. नरकाला जाण्यासारखं कार्य हातानं कधी करायचं नाही. नरकाला जाण्यासारखं वाक्य कधी बोलायचं नाही. नरकाला जाण्यासारखं नजरेनं कधी बघायचं नाही. नरकाला जाण्याच्या वाटेला कधी पाऊल टाकायचं नाही. नरकाला जाण्याचं कार्य करण्यासाठी हात पुढं करायचा नाही. आणि नरकाला जाण्यासारखं अन्न असेल ते कधी प्रदान करायचं नाही, खायचं नाही, लोकाला द्यायचं नाही. हो, करणे ते हेच करा, काय करा, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. जी गोष्ट केल्यानंतर नारायण मिळतो, भगवान परमात्मा तुम्हाला मिळतो, तुमच्या घरी देव येतो आणि तुम्हाला देव कळतो. देव कळतो म्हणजे माता पिता हे देव आहे, ते देव ओळखू आले पाहिजे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. मायबाप केवळ काशी तेनी न जावे तर त्यासी. कुंडलिके काय केली परब्रह्म भेटी. तैसा होई सावधान हृदय धरी नारायण. तुका म्हणे मायबाप अवघी देवाची स्वरूपी. गड्यानो परमार्थ घरात आहे. घरात आनंदानं राहा, प्रेमानं राहा, गोड्या गुलाबीनं राहा आणि नांदा सौख्य भरे. हे खरं स्वर्ग सुख आहे. कोणावर रागवू नका, कोणावर तापवू नका, वाईट वाक्य आपल्या मुखानं बोलूच नका. ते नरक ओकल्यासारखं आहे. नरक ओकतो आपण म्हणून वाईट वाक्य कधी बोलायचं नाही. बायकोला बोलू नका, मुलाला बोलू नका,
नातुंडाला बोलू नका, सुनाला बोलू नका, सासूला बोलू नका, सासऱ्याला बोलू नका, कोणाला भावाला बोलू नका. अतिशय आनंदानं प्रेमानं राहा. दिवस आपले जवळ आले. एक दिवशी आपण निघणे आहे, जाणे आहे. आपल्याला न सांगता साजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने काम क्रोधा नाही चाले भता झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. राजा सज्जन माय बापा हो, 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतला होता, परंतु कीर्तनाला वेळ झाला आणि बोलता बोलता एक चरण सोडवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे. सगळ्या अभंगाचा भावार्थ तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलाच आहे. करविली तैशी केली कटकट का नीट देव जाणे. संयोजक आयोजक कोण असतील त्यांनी मला फोन केला. सोळ महाराज असतील, आमचे पोपटदाजी असतील, त्यांनी फोन केला आणि 1 तारीख दिली. काल बी फोन केला, म्हणले आज ध्यानात आहे का नाही. म्हणलं ध्यानात आहे पण उद्याच. परत म्हणले तसं असेल. मग आज तरी बी टायमिंग कळली. तुमच्या विरोधात परमार्थाच्या विरोधात जर काही शब्द गेले असतील तर मायबापाच्या अंतकरणानं मला क्षमा करा अशी आशा व्यक्त करतो. ती माझ्या मला द्या, मी पदरात घेऊन घरी घेऊन जातो. आता जाणार आहे घरी. मात्र चांगलं असेल ते कधी सोडू नका. गड्यानो परमार्थ म्हणजे वेगळं काही नाही, घरातच परमार्थ आहे. संसार चांगला करणं हाच परमार्थ आहे.
सासर जावाय नीट राहो, सासू सुनन नीट राहो, सुनन सासऱ्या नीट राहो, जावा जावा नीट राहो, सासू सुनन नीट राहो, भावा भावा नीट राहो, बापलेकाने नीट राहो, आज्यानं नातूनं नीट राहो, पंजानं नीट राहो, शेजा पाजाऱ्याशी नीट राहो, पाहुण्या रावळ्याशी मान मर्यादेने राहावं, परमार्थामध्ये देखील मान मर्यादेने राहावं. ज्याची उंची जास्त आहे त्याला मान्य केलं पाहिजे, आपली उंची कमी आपण आपलं मान्य केलं पाहिजे, ज्याच्या त्याच्या स्टेजला ज्याची त्याला सन्मान दिला पाहिजे. हाच खरा परमार्थ, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. नाहीतर तुम्ही म्हणाल ह्यांना टाळ भारी वाजवायचं, आपल्याला कसं येणार, कसं परमार्थ करायचा. अहो आम्ही टाळ कुठून 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 12 डझना जरी केला तरी पांडुरंग स्वप्नात नाही येणार. कसं येणार आहे. तुम्ही नुसती श्रवण कीर्तनम वंदनम सदास्य सख्या आत्मनिवेदना. नवविधा भक्तीचे प्रकारात पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, मात्र कशी करायची. ह्या कानानं ऐकायची नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं नाही करायचं. ह्या कानानं कधी ऐकायचं नाही, मनाचं कान उघडं करून ऐकायचंय. कुठल्या कानानं. आज राहिला असलं तर उद्यापासून ऐका. चांगले चांगले महाराज येणार आहेत. आता हलकी हलकी संपायला लागली, बाहेरीतली येतील उद्यापासून. आणि मनाचं कान उघडं करून ऐका. मात्र मनाचं कान उघडं करायचं म्हणजे इथं बसल्या बसल्या मन कुठं हलू द्यायचं नाही. त्या कानाला ऐकायला अनेक वाईट गोष्टी ऐकायची सवय आहे. नुसतं ऐकतं मात्र ते आत टकलत नाही. बघा की भजन कीर्तन ऐकणार नाही पण भांडण ऐकायला एक नंबर. तालीवर चढून ऐकल, झाडावर चढून ऐकल, भिताडावर चढून ऐकल, पण भांडण ऐकल्याशिवाय सोडणार नाही माणूस. ऐकायचं लई ना ह्या कानाला. म्हणून ह्या कानानं कधी ऐकू नका. मनाचं कान उघडं केल्याशिवाय राहू नका. माता पित्यांना त्रास दिल्याशिवाय राहू नका, नाही देऊ नका. त्यांची सेवा करू नका, मात्र त्रास द्यायचा बंद करा. कसला त्रास आहे. एखादा शब्द जर उलट बोललं ना तर त्याच्या अंतकरणाला जखमा होते त्या. म्हणून एक बी शब्द उलटा बोलण्याचा प्रयत्न करू नका. त्याला काय खायला लय लागत नाही, प्यायला लय लागत नाही. फक्त दादा इकडे चाललो म्हणून सांगून जावा. दादा मोठा झाला, मग त्या दादाला जर तुम्ही काहीच बोला ना, त्याला ढिलजत बसलं या. आणि त्याला काही विचारलं पोर कुठे गेलं असेल, पोर कसं येणार, पोर कुठे गेलं असेल, पोर कसं येणार. तुमची काळजी करण्यामध्ये ती तरपडत असते ती. म्हणून त्यांना थोडं गोड बोला. ह्याच्या पलीकडे काय लागत नाही. ह्याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. सुनाने सासूला किंमत दिली पाहिजे, आणि सासून बी आपला नकरा दाखवला नाही पाहिजे. नाही 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 नाही. सुनाय म्हणजे तिला तर किंमत नाही का, आहे का. मग तुळजापूरला जाऊन खाना नारायण गोट्या भरायच्या, घरी आल्यावर सोनाला लाता घालायच्या, सोनाने सासूला लाता घालायच्या. काय त्या खाना नारळ गोट्या भरण्याची किंमत आहे. अहो ओटी भरणे म्हणजे घरच्या महिलेचा सन्मान असं आहे. तिकडे जाऊन ओटी भरायची नाही, तिकडे जाऊन बघायचं, घरी येऊन ते वापरायचंय. घरातल्या महिलेचा सन्मान करा. बायको असेल, आई असेल, मुलगी असेल, सून असेल, सासू, कोणी का असत नाही, त्या महिलेचा सन्मान करा. कारण ती बिचारी सगळ्यांच्या अगोदर उठते, सगळ्याच्या मागणं झोपते. बरोबर आहे का. सगळ्याच्या अगोदर उठते, सगळ्याच्या नंतर झोपते. इतकं काम करणारी ती महिला आहे. म्हणून ती लक्ष्मी घरातली आहे. तिचा सन्मान करा. ती जर नाराज ठेवली तर आपल्या घरात कशी लक्ष्मी नांदणार नाही. हो. आणि आई बापांची सेवा करा. पंढरपूरला जाऊन काय करायचे. पंढरपूरला महिन्याला गेलो परंतु आई बाप्पाकडे नीट बघत नाही. बाप्पाची दाढी वाढली, धोतर फाटले, हो फेटा मिळून गेलाय, आणि दररोज पंढरपूरला पळते. दशमीला जाते, एकादशीला राहते, बारशीला माघारी येते. काय करायचं. एसटीत जाताना दुसऱ्याची निंदा, वाळवंटात गेलं तिसऱ्याची निंदा, माघारी येताना चौथ्याची निंदा, घरी आलं गे माता पित्याची निंदा. तो तुमच्या जिंदगावर त्या वारीनं देवाशाने पावायचं नाही. पंढरपूरला एकदाच जा. तुका पंढरीशी गेला, पुन्हा नाही आला. पुन्हा नाही आला म्हणजे पंढरपूर सगळंच ओळखलं त्यानं, आणि त्या पद्धतीनं वापर करायचा आहे. पंढरपूरच्या ठिकाणी मायबाप्पांची सेवा केली म्हणून पांडुरंग परमात्मा, श्रीकृष्ण भगवान परमात्मा पंडलिकरायाशी भेटायला आला. आणि उभा राहा म्हणला, मग तिथं राहिला. ते बघायला जायचं, ती बघायचे आम्हाला. पंडलिकरायाने सेवा कशी केली, आणि त्याच्याकरता देव धावून आला. मग मी सुद्धा माझ्या आई बापाची सेवा करन, आणि माझ्याकरता सुद्धा देव धावून आला पाहिजे. ही उत्कंठा मनाच्या ठिकाणी धरा, आणि त्याच्यासाठी पंढरपूरला जा. मायबापांच्या सेवेचं द्योतक आहे. नुसतं तिथं डोकशी आपटून काय उपयोग होईल मला नाही वाटत. मायबाप आपल्या घरामध्ये देव आहेत, तेच त्यांची पूजा करा. आणि त्यांना तांब्यावर पाणी होता
शुद्धोदक स्नानं समर्पयामि उष्णोदक स्नानं समर्पयामि म्हणा ना शीतोदक शुद्धोदक परत पंचामृत स्नानं समर्पयामि फलं पुष्पं तोयं समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि शर्करा खाद्य नैवेद्यं समर्पयामि हळदी कुंकू सौभाग्यद्रव्यं समर्पयामि आम्ही मूर्तीवर करतोय प्रयोग मूर्तीवर पितळेची मूर्ती असेल दगडाची मूर्ती असेल अरे बापाच्या डोक्यावर आईच्या डोक्यावर पाणी वाता शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि अक्षतां समर्पयामि म्हणा की आपल्या तोंडाने म्हणा आपल्या तोंडाने भक्ती होती मायबापांची सेवा करा अहो आईबाप किती खुश होतील भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतील ती मूर्ती आशीर्वाद देते का त्या मूर्तीची आपण पूजा करतो मायबापाला तरी बाजूला ठेवतो कारण परजारी पाहुणी येणार आहे ती आणि म्हातारा मोर नको बाजूला बसा असा परमार्थ करू नका राजा हो सज्जना हो मायबापा हो पाहुण्या रावळ्या हो आपल्या आपल्या घरात आनंदात राहा बारक्या किमतीची नाही ती घरातली माणसं महिला असेल बाप असेल मुलगा असेल नातू असेल आजा असेल यांना ह्यांची किंमत कमी करू नका कुठं कोणापाशी त्यांचं वेगळेपणा सांगू नका आपल्या हाताने आपली किंमत कमी करू नका राजा ऐका आपल्या बापाची वाढवी महत्व वडिलांचे आपल्या बापाची किंमत आपण वाढवा तर तुमची वाढल आणि बापाची किंमत जर झिरो करायला गेला तुम्ही मायनस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही कधीच प्लस मध्ये येणार नाही बापाला झिरो करण्याचा प्रयत्न केला तुम्ही मायनस झिरो होणार परमार्थ बी नाही जीवन जिंदगी बी नाही बरबादी सगळी झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून असा परमार्थ करा नुसतं टाळकोटणे म्हणजे परमार्थ नाही आनंदाचा कंद तो परमानंद आहे आनंद नेहमी आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करूया तुम्ही मला तारीख दिली गेल्या वर्षी दिली यंदा बी दिली त्याबद्दल तुमचा ऋणी राहतो आणि स्पीकरवाले आमचे दाजीबाज आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही येड्याचं ऐकून घेतलं तास दीड तास का होईना त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो माता भगिनींना धन्यवाद देतो आणि गायक वृंद कुठले महाराज चांगले महाराज आहेत हे महाराज चांगले आहेत मृदंगाचार्य सुद्धा सुंदर आहे माऊलीसारखा दिसतो मुलगा चांगलं वाजवलं टाळकर सुद्धा चांगलीच आहे काय सगळी चांगले तुम्ही वाईट आहे का मी बी चांगलाच आहे की म्हणा की तुम्ही का मी माझं मी म्हणू सगळी चांगली आहे ती आणि खऱ्या अर्थानं परमार्थ असा करा आणि परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो ज्ञानोबा तुकोबाच्या संतांच्या चरणावर अर्पण करतो तुम्ही बाय बाप तुमच्या चरणावरती अर्पण करतो आणि कथेला पूर्णविराम विठ्ठल जय